तुम्ही ते पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी IBPS मार्फत रेल्वे भरती निघालेली आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहून त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे, कारण की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट जॉब अपडेट आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपल्या चॅनलवर उपलब्ध राहते. त्यानंतर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या ठिकाणी पाहता की स्क्रीनवरती ही RRBF ची PDF आहे आणि या PDF ची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्कशन मध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहताय की ऑनलाईन फॉर्म भरण्याची झालेली असून याची 7/6/2024 ते 27/6/2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे. त्याचप्रमाणे पेमेंट फीस करायची लास्ट तारीख आहे 27/6/2024 पर्यंत तुम्हाला पेमेंट फीस करायची आहे. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग म्हणजे जे तुमचे पहिली एक्झाम होणार आहे त्याचे हॉल तिकीट तुम्हाला जुलैमध्ये येणार आहे, जुलै 2024 मध्ये. त्याचप्रमाणे कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग PET म्हणजे 22/7 ते 27/7 दरम्यान तुमची या ठिकाणी एक्झाम घेतल्या जाणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे PDF तुम्हाला पद्धतशीरपणे पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहता की एकूण जागा दिलेल्या आहेत तर त्यांनी 9,995 मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरती यांनी काढलेली आहे. यामध्ये मित्रांनो पद क्रमांक 1 आहे असिस्टंट ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, याच्या 5,585 जागा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पद क्रमांक 2 आहे ऑफिसर स्केल 1, याच्या 3,499. अशा प्रकारे एकूण यांनी 10 पोस्टिंग काढल्यात अलग अलग आणि 10 नंबरची पोस्ट आहे ऑफिसर स्केल ग्रेड 3, याच्या 129 जागा काढलेल्या आहेत. आणि प्रत्येक क्वालिफिकेशनला म्हणजे प्रत्येक जागेसाठी अलग अलग क्वालिफिकेशन मागितलेले आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पद क्रमांक 1 साठी आहे कोणत्याही शाखेतील पदवी, त्याचप्रमाणे पद क्रमांक 2 साठी आहे कोणत्याही शाखेतील पदवी. अशा प्रकारे यांनी क्वालिफिकेशन दिलेलं असून अलग अलग पदासाठी अलग अलग क्वालिफिकेशन मागितलेले आहे. आणि पद क्रमांक 10 आहे याच्यासाठी 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि प्लस 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. जर का तुमच्याकडे अनुभव त्याचप्रमाणे CA MBA फायनान्स आणि कोणत्याही शाखेतील पदवी हे तुमच्याकडे असेलच तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अवश्य, कारण की भरपूर प्रमाणात जागा निघाल्या. त्यानंतर वयाची बात दिली आहे पद क्रमांक 1 साठी 18 ते 28 वर्ष, त्याप्रमाणे पद क्रमांक 2 साठी 18 ते 30 आणि 3 ते 9 साठी 21 ते 32 आणि पद क्रमांक 10 साठी आहे 21 ते 40. त्याचप्रमाणे जर का तुम्ही कास्टमध्ये असाल SC ST ला 5 वर्ष फीस आहे आणि OBC ला 3 वर्ष. अशा प्रकारे फीस ठरलेली असून वयाचा कॅटेगरी ठरलेला आहे. आणि यांनी ठरलेली फी पद क्रमांक 1 साठी आहे जनरल आणि OBC ला 850 रुपये, त्याचप्रमाणे SC ST PWD एक्समॅन ला 175 रुपये यांनी फी ठेवली आहे. त्याप्रमाणे उर्वरित पद आहे पद क्रमांक 2 ते 10 साठी जनरल आणि OBC ला 850 आणि SC ST PWD ला 175 रुपये या ठिकाणी फी ठेवली आहे. तुला मी सांगितल्याप्रमाणे जी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 जून आणि पूर्व परीक्षा होणार आहे ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 ला होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात जाहिरातीबद्दल पोस्ट पॉर्टल सांगितलेला आहे. आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण पाहूया. तर तुम्हाला हे PDF पद्धतशीरपणे पाहूनच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि या PDF ची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली किंवा टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केल्यावर त्या गोष्टी तुम्हाला सर्व उपलब्ध होते. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या साईटवर यायचं आहे आणि या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही या साईटवर येणार आहात. तर तुम्ही या साईटवर आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते आणि रजिस्ट्रेशन तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर त्याचप्रमाणे पासवर्ड टाकून आणि कॅप्चर फिल लॉग इन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्यास तुम्हाला क्लिअर न्यू रजिस्ट्रेशन या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहता की पिवळ्या रंगामध्ये पाहता या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी आपली बेसिक माहिती भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. बेसिक माहिती म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला
फर्स्ट नेम, त्यानंतर इकडे कन्फर्म फर्स्ट नेम, अशा प्रकारे दोन ठिकाणी तुम्हाला डबल माहिती भरायची आहे. त्याचप्रमाणे इकडे मिडल नेम, त्यानंतर कन्फर्म मिडल नेम, त्यानंतर इकडे लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम या ठिकाणी टाकायचं आहे आणि कन्फर्म सरनेम. अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण नाव टाकलं या ठिकाणी तुमचं फुल नेम येणार आहे. त्यानंतर इकडे एक मोबाईल नंबर असावा, मोबाईल नंबर घरीच पाहिजे, त्याद्वारे एक OTP किंवा रजिस्टर्ड नंबर येणार आहे, तो तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर, त्यानंतर तुमच्याकडे जर का अल्टरनेट नंबर असेल तर या ठिकाणी टाकायचा, नसेल तर राहू द्यायचा. त्यानंतर इकडे तुमच्याकडे ईमेल आयडी असावी, त्यानंतर या ठिकाणी ईमेल टाकायचा. ईमेल आयडी टाकल्यावर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ईमेल टाकलाय, इकडे तुम्हाला डोमेन नेम या ठिकाणी चेंज करा, तुमचा मेल आयडी कोण्या प्रकारे आहे. फॉर एक्झाम्पल याहू किंवा gmail.com, या ठिकाणी तुम्ही माझ्याकडे gmail.com मी gmail.com हे टाकणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा पूर्ण जीमेल आयडी तुम्हाला टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी gmail.com अशा प्रकारे या ठिकाणी अशामुळे या ठिकाणी कॅप्चर केलं करून तुम्हाला शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केलं तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे. तुमच्या ईमेलवर आणि तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज आणि पासवर्ड सुद्धा पाठवले जाणार आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे वजनची माहिती पूर्ण भरलेली असून शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ओके करायचं आहे आणि ओके केल्यावर तुम्हाला समोरच्या पेजमध्ये ऑटोमॅटिक रिडायरेक्ट होणार आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर आणि ईमेलवर या ठिकाणी पासवर्ड आणि रजिस्टर्ड नंबर सुद्धा आलेला असेल. मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्हाला सर्वप्रथम फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे. शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी आपल्याला 6 स्टेप मध्ये हा फॉर्म कम्प्लीट करायचा आहे. 2 नंबरचा स्टेप आहे फोटो आणि सिग्नेचर. आपल्याला फोटो अपलोड करण्याआधी तुम्हाला सर्वप्रथम चूज फाईल ऑप्शनला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर ज्याही फोटोवर तुमचा फोटो ठेवलेला असेल, मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फोटो हा 20 ते 50 केबीच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे. 20 केबीच्या आतमध्ये नसावा आणि 100 केबीच्या वर नसावा. म्हणजे 20 ते 50 च्या दरम्यानच फोटोची साईज असणे आवश्यक आहे. या ठिकाणी पुन्हा मी क्लिक करतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करण्याआधी तुम्हाला पुन्हा चूज फाईल ऑप्शनला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्यानंतर चूज फाईलला क्लिक केल्यावर तर या ठिकाणी तुम्हाला साईज सिग्नेचर साईज 10 ते 20 केबीच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे. तुम्हाला सिग्नेचरची 10 केबीच्या वर आणि 20 केबीच्या आतमध्ये सही तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सही अपलोड केल्यावर तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह फोटोचा ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह फोटो घेणे आवश्यक आहे, तेव्हा तुम्हाला समोर टाकता येणार आहे. या ठिकाणी लाईव्ह फोटो घेण्यासाठी तुम्हाला लाईव्ह कॅप्चर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमच्या कॅम्प्युटरचा वेब कॅमेरा चालू होणार आहे किंवा जर का तुम्ही लॅपटॉपमध्ये फॉर्म मध्ये असाल तर लॅपटॉपचा कॅमेरा या ठिकाणी ऑन होऊन तुम्हाला कॅप्चर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि कॅमेरा ऑन होत नसेल तर सेटिंग करून घ्यायची आहे कॅमेऱ्याची, कारण की लाईव्ह फोटो घेतले तर तुम्हाला समोर जाता येणार नाही. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे लाईव्ह फोटो त्याचप्रमाणे साधा फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं या ठिकाणी डिटेल्सचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बेसिक डिटेलमध्ये तुमची कास्ट कोणती आहे, जनरल, AWS, OBC, SC, ST. या ठिकाणी मी SC हे कास्ट निवडतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर का OBC असेल OBC, AWS, जनरल या ठिकाणी भरपूर कास्ट दिलेले आहेत. त्यानंतर दिलेलं आहे की तुम्ही हँडिकॅप आहे का, या ठिकाणी मी नो करतो. तुम्ही जर का हँडिकॅप असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करून ओके करायचं आहे. त्यानंतर इकडे हँडिकॅपची डिटेल तुम्हाला भरावी लागेल. त्याचप्रमाणे इथे खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. जे या ठिकाणी हे तुम्ही पाहता हे ऑप्शन हे अनलॉक आहेत. या ठिकाणी तुम्हाला काहीही करता येणार नाही किंवा काहीही करायचं नाही. परंतु या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे की PWDचे हे अनलॉकचं ऑप्शन आहे. या ठिकाणी जर का तुम्ही हँडिकॅप असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं नसेल तर नो. या ठिकाणी मी नो करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी पुन्हा नो. त्यानंतर इकडे रिलिजन म्हणजे आपला धर्म कोणता आहे, हिंदू, मुस्लिम, बुद्धिस्ट या ठिकाणी सर्वच दिलेलं आहे. त्याचप्रमाणे इकडे दिओ रिलिजन मायनॉरिटी कम्युनिटी या ठिकाणी असेल तर येस, नसेल तर नो. मी या ठिकाणी नो करतो. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर हा एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅनचा ऑप्शन आहे. या ठिकाणी असेल तर येस, नसेल तर नो.
त्यानंतर इकडे खाली दिलेलं आहे की डिपेंडेंट ऑफ सर्व्हिस स्किल इन ऍक्शन, या ठिकाणी पुन्हा नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एज मध्ये सूट पाहिजे काय, फॉर एक्झाम्पल विधवा महिला वगैरे असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर तुमचे ऑप्शन दिलेलं आहे की हॅव यू अपियर फॉर द CW CRP RRB इयरली, या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही म्हणजे याच्यापूर्वी तुम्ही एक्झाम वगैरे दिले होते का, किती अटेम्प्ट या ठिकाणी तुम्हाला टाकून येस करून या ठिकाणी अटेम्प्ट टाकायचे आहे. त्यानंतर यातली एक्झाम कोणती दिली होती ते तुम्हाला चूज करायचे आहे. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही येस करत, या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे हाऊ मेनी अटेम्प्ट. तुम्ही समजा एक अटेम्प्ट करतो, त्यानंतर तिकडे तुम्ही कुठली एक्झाम पास झाला आहे या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. तरी या ठिकाणी नो करतो, कारण की कुठल्याही प्रकारे मी एक्झाम दिली नाही आणि पास पण झालेलो नाही. त्यानंतर इथे सिटीजन इंडियन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर विच यू वॉन्ट टू अप्लाय फॉर, म्हणजे तुम्हाला कुठल्या स्टेटमध्ये अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी मी महाराष्ट्र निवडतो. त्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटर कुठला हवा आहे, तर या ठिकाणी जे तुम्हाला जवळ असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तर मी या ठिकाणी एकदम जवळचं म्हणजे मी अमरावती सेंटर निवडणार आहे. त्यानंतर मेन्ससाठी आपल्याला फक्त 4 सेंटर दिलेले आहेत, छत्रपती संभाजीनगर, त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे. या ठिकाणी मेन्ससाठी नागपूर हे आपल्याला सेंटर निवडायचं आहे. तुम्ही कुठलाही निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. हे आयडेंटिटी प्रूफ म्हणून आयडी प्रूफ म्हणून या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पॅन कार्ड, पासपोर्ट, त्यानंतर आधार कार्ड. या ठिकाणी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्ही टाकू शकता, कुठलंही तुमच्याकडे जे असेल. तर या ठिकाणी मी आधार कार्ड चूज करतो. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यावर त्यानंतर तिथे तुम्हाला काइंडली वुड यू लाईक यू हॅव हाऊ वुड लाईक टू पेपर टू बी प्रेझेंटेड टू यू, म्हणजे काइंडली इंडिकेट मीडियम फॉर एक्झाम. या ठिकाणी तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्ये पेपर द्यायचा आहे. तर या ठिकाणी इंग्लिश ही कंपल्सरी आहे. त्याचप्रमाणे इकडे ऑप्शनमध्ये मराठी, हिंदी आणि कोकणी. तर या ठिकाणी मी इंग्लिश मराठी चूज करतो. तुम्ही कुठलीही चूज करू शकता तुमच्या सोयीनुसार. त्यानंतर आपली जन्मतारीख जे असेल ते तुमची डेट ऑफ बर्थ काय असेल या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे मेल फिमेल जेंडर निवडायचं आहे. त्यानंतर पुन्हा इकडे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तर असेल तर टाकायचा, नसेल तर राहू द्यायचा, या मॅन्डेटरी नाही. त्यानंतर पॅन कार्ड नंबर टाकायचा, काही प्रॉब्लेम नाही, मॅन्डेटरी नाही. त्यानंतर इकडे अजून महत्त्वाचं म्हणजे दोन्ही हॉट तुम्ही जुडवा बहीण भाऊ आहे का, या ठिकाणी असेल तर टाकायची जुडवा, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुमचं लग्न झालेलं आहे का, मॅरिड अनमॅरिड विधू, अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर इकडे फादर नेम, त्यानंतर इकडे मदर नेम. त्यानंतर इकडे मदर नेम टाकल्यावर तुमचा ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. ऍड्रेस या ठिकाणी टाकल्यावर तुम्हाला तुमचं स्टेट, तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये बिलॉंग करता या ठिकाणी ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये राहता टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला, जो तुमचा पिनकोड असेल तो. यानंतर इकडे सेम ॲज ॲड्रेस, म्हणजे जर का तुमचा पत्र व्यवहाराचा पत्ता अलग असेल तर या ठिकाणी तुम्हाला अलग तुम्ही पत्ता टाकू शकता. आणि जर का अगोदरचा ॲड्रेस आणि खालचा ॲड्रेस सारखा असेल त्यात चेकबॉक्सला क्लिक करून घ्यायचा आहे की माझा वरचा आणि खालचा ॲड्रेस एकच आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चूज द ॲड्रेस फॉर GST इन्क्लूड, या ठिकाणी तुम्हाला परमनंट ॲड्रेस करायचा आहे, खालचं ऑप्शन. त्यानंतर या ठिकाणी तुमची फीस होणार आहे 175. मी कास्टमध्ये निवडलेली आहे. परंतु जर का तुम्ही OBC या EWS आणि जनरल कास्ट निवडली तर तुम्हाला 850 रुपये या ठिकाणी फी मोजावी लागेल. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे वदरची माहिती डिटेल भरलेली असून व्हॅलिडिटी युअर डिटेल या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी असं मिळते की वन हॅव इरर, तर म्हणजे आपण जो फॉर्म भरला तर या ठिकाणी कुठेतरी सुटलेला आहे किंवा काहीतरी इरर आहे, हे आपण आता पाहूया. तुम्हाला ते इरर शोधून ते क्लिअर करून घ्यायचं आहे. नंतर या ठिकाणी पुन्हा व्हॅलिड युअर डिटेल या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला व्हेरीफाय सक्सेसफुलचा ऑप्शन येणार आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यावर या पेजवर तुम्हाला भरायचं आहे तुमचं क्वालिफिकेशन. या ठिकाणी क्वालिफिकेशन भरण्यासाठी सगळं ग्रॅज्युएशनचं ऑप्शन दिलेलं आहे पहिलं. तर या ठिकाणी तुमचं BSc BCom BA जे तुमचं क्वालिफिकेशन असेल म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. मी या ठिकाणी BCom हे चूज करणार आहे. तुमचं जर का आर्ट असेल तर या ठिकाणी BA 3 नंबरचा ऑप्शन आहे, BA आर्ट्स वगैरे BSc सुद्धा दिलेलं आहे, किंवा अदर सुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. ते BCom या निवडल्यावर
या ठिकाणी पुन्हा तुम्हाला बीकॉम हे ऑप्शन चूज करायचं आहे. त्यानंतर इकडे पासिंग डेट, जे आपली पासिंग डेट असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. तुम्ही पासवर्ड कोण्या वर्षी झाले आहेत तर. त्यानंतर इकडे पर्सेंटेज, तुम्हाला पर्सेंटेज किती मिळाले ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. पर्सेंटेज टाकल्यावर तुम्हाला श्रेणी, समजा या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे आहे. पर्सेंटेज हे 60-65च्या वर असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इकडे श्रेणी तुमची जे असेल ते फर्स्ट क्लास, सेकंड क्लास या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर जर का पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तर या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती भरायची आहे, जी आता आपण वगैरे भरलेली आहे ते सेम याचप्रमाणे. जे तुमचं क्वालिफिकेशन असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे. त्यानंतर या ठिकाणी द्यायचं आहे कॅम्प्युटर तुमचं NSCIT वगैरे झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. कॅम्प्युटर तुमचं झालेलं आहे पण कोणतं या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे NSCIT. जे तुमचं कॅम्प्युटर कोर्स झाले असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचा यस करून. त्यानंतर दिलेलं आहे की तुमचे या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 10वीमध्ये तुम्ही कुठली 10वी-12वीमध्ये जे तुमची बोर्ड मराठी लँग्वेज तुम्हाला होती त्या लोकल लँग्वेज अशा प्रकारचा ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला यस करून यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर का तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. अनुभव टाकायचा आहे. नसेल तर सोडून द्यायचा. त्यानंतर खाली तुम्हाला एक्झामची ट्रेनिंग हवी आहे का, या ठिकाणी तुम्हाला जर का यस केले तर ट्रेनिंग सेंटर तुम्हाला विचारत आहे. जे तुमच्या जवळचं ट्रेनिंग सेंटर असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी नागपूर हे चूज करतो. हे ट्रेनिंग सेंटर असेल मित्रांनो, एक्झामच्या काही दिवस पहिले तुम्हाला ट्रेनिंग घेतात. ते ट्रेनिंग एकदम फ्रीमध्ये असते. त्यावेळेस तुम्हाला ट्रेनिंगला जायचं असते आणि काही 1-2 दिवस ट्रेनिंग केल्यावर पुन्हा घरी यायचं असते. यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर इकडे तुम्ही नो सुद्धा या ठिकाणी करू शकता. मला ट्रेनिंगचं काही आवश्यकता नाही, नो प्रॉब्लेम याचा. त्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी नो करायचं आहे. तुमच्याकडे काही केस वगैरे आहे का ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लँग्वेज नो, कोणती कोणती तुम्हाला लँग्वेज या ठिकाणी सर्वप्रथम द्यायचं आपल्याला. इंग्लिश, म्हणजे इंग्लिश मला वाचता येते, लिहिता येते आणि बोलता येते. त्यानंतर इकडे हिंदी तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर इकडे तिन्ही चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे अदर लिहायची. अदरमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे मराठी, किंवा तुम्हाला जे लँग्वेज तिसरी ते तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे या तिन्ही चेकबॉक्सला क्लिक केल्यावर तुम्हाला नेक्स्ट आणि शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट आणि शो ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी 2 ऑप्शन आले. बँक प्रेफरन्स, तुम्हाला कुठल्या बँकेमध्ये प्रेफरन्स हवा आहे. या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक. तुम्ही या ठिकाणी सर्वप्रथम मी पहिले घेतो महाराष्ट्र कोकण ग्रामीण बँक, त्याचप्रमाणे विदर्भ कोकण ग्रामीण बँक. अशा प्रकारे ऑप्शनला चूज केल्यावर पुन्हा तुम्हाला शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण जेवढी माहिती भरलेली आहे ते पूर्ण आता या पेजवर आलेली आहे. आता तुम्हाला पूर्ण फॉर्म पद्धतशीरपणे चेक करून घ्यायचा आहे. आणि जर का पूर्ण भरलेला फॉर्म हा बरोबर असेल, काही मिस्टेक नसेल तर तुम्हाला कंटिन्यू समोर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि जर का फॉर्म मध्ये काही तफावत असेल, काही चुकलं असेल, तुम्ही या ठिकाणी पाहत आहे बॅकचं ऑप्शन आहे. बॅकचं ऑप्शन घेऊन तुम्ही फॉर्म करेक्शन करू शकता. परंतु तुम्हाला या ठिकाणी आय अग्री आय कन्फर्म या ऑप्शनला क्लिक केल्यावर, कम्प्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा फॉर्म मध्ये एडिट किंवा करेक्शन करता येणार नाही. तर आताच पहिले फॉर्म चेक करून घ्यायचा आहे, तेव्हाच कम्प्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे वरची माहिती पूर्ण बरोबर असेल तर कम्प्लीट या ऑप्शनला क्लिक करत आहे. त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला ओके करायचं आहे. पुन्हा कंटिन्यू. मित्रांनो, अशा प्रकारे कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केलं. आता तुम्हाला थम्स आणि डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर दोन्ही गोष्टी तुम्हाला कॅप्चर फिलअप करून शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, मी थम्स हा निवडला असून आता डिक्लेरेशन तुम्हाला निवडायचं आहे. डिक्लेरेशन तुम्हाला पुन्हा चूज या फाईलला क्लिक करायचं आहे आणि डिक्लेरेशन ज्या फोल्डरमध्ये ठेवलं आहे तिथून तुम्हाला डिक्लेरेशन उचलायचं आहे. मित्रांनो, मी थम्स आणि डिक्लेरेशन अपलोड केलेले असून आता शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ओके करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आता पूर्ण आपला फॉर्म कंप्लीट झालेला असून आता आपल्याला फक्त पेमेंट हे लास्ट स्टेप आहे, पेमेंट करायची. तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी कॅप्चर फिलअप करायचं आहे. त्यानंतर सबमिट ऑप्शनला क्लिक करून पुन्हा ओके करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर आलेला असेल आणि पासवर्ड आलेला असेल तो तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला
पुन्हा प्रिंट काढून घ्यायची आहे. कारण की एकदा पेमेंट पूर्ण कंप्लीट झाल्यावर आपण पोर्टलच्या बाहेर फेकणार आहोत. म्हणून तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळाला असेल तो पेमेंट केल्यावर तुम्हाला पुन्हा लॉग इन करून प्रिंट काढून घ्यायची आहे. मित्रांनो, पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी बऱ्याच ऑप्शन आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, कॅश वॅलेट आणि QR कोड. तर आपण QR कोडच्या सहाय्याने पेमेंट करूया. त्यानंतर या ठिकाणी QR कोड सहाय्याने पेमेंट केल्यावर आपला पूर्णपणे फॉर्म कंप्लीट होणार आहे. आणि जर का या फॉर्म मध्ये काही अडचण आली असेल तसे कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि जर का आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आता त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.